काजल झालेली आहे तयार. काजल गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. तर काजल जात आहे देवाला. आणि हे बघा, हे रातभर स्वयंपाक असंच थंडामध्ये ठेवलेला आहे, कारण आता उन्हाळा दिवस आहे ना. अरे उसके ऊपर ढकले, अच्छा ढकले. तर चला, तर ह्यांनी मंदिरला जायची तयारी झालेली आहे. पूजा वगैरे झालेली आहे. कधी 5ला उठलो होतो. धीरे जाव. मला चालणं होत नाही म्हणून मी गेलेली नाही, आणि 2 वर्ष झालं माझं बंद झालेलं आहे जायचं. तर सर्व तयारी करून देते. काजलचे पप्पा जातात. तर ही कथा अशी आहे की शीतला माताची लेकरांसाठी खूप महत्त्वाची पूजा आहे. तर एकदा देवीच्या मनात आले की आपण जाऊन फिरून यावं, म्हणून तिनं गाढवावर सवार होऊन एका हातात झाडू आणि एका हातात थंड पाण्याचं कमंडल आणि लिंबाची ढाळी घेऊन खाली उतरली. स्वर्गातून खाली आली. मग तिथून तिनं सगळ्या घराने म्हातारीचं रूप घेऊन सगळ्या प्रत्येकाच्या गल्लीत फिरू लागली. गल्लीत फिरत असताना तिच्यावर एका बाईने वरून खिडकीतून गरम पाणी खाली टाकताना तिच्या देवीच्या अंगावर पडले. मग ते देवीचं अंग जळू लागलं. खूप त्रास होऊ लागला देवीला. मग ती प्रत्येक गल्लीत ओरडत फिरत असताना कुंभाराचं घर दिसलं. मग त्या कुंभाराच्या बाईला ती जी दशा बघवली नाही, देवीचं त्रास तिला बघवलं नाही. मग तिनं काय केली, तिच्या अंगावर थंड पाणी घातली. पाणी घातल्यावर ती थंड झाली. तिला बसवली घरामध्ये. आणि शीतलामाता मंदिर आहे बघा, सगळेजण पाळणेसुद्धा बांधतात. तर मग तिनं काय केली, तिला पाणी घालून तिला बसवल्यावर तिला थंड पाण्यानं आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानंतर तिला आंबील, 1 दिवस पहिले केलेली ज्वारीच्या पिठाची आंबील आणि भाकरी खाऊ घातली. तर तिनं खूप आनंद झाला. देवी प्रसन्न झाली. तिनं मग तिच्या घरात विराजमान झालेली आहे. तर मग नंतर प्रत्येक गावामध्ये ही प्रथा पडली. प्रत्येक गावाला खूप त्रास झाला. गाव जळून गेलं. मग तिची झोपडीसुद्धा चांगली राहिली. तर सगळेजण म्हटले असं कसं काय झालं, राजाला माहीत झालं. मग राजा म्हटला असं कसं काय, सगळ्याचं गाव जळून गेलं आणि तुझी झोपडी तशी काय राहिली. तर तिनं म्हणली मी देवीला असं आंबील आणि भाकरी जेवू घातले, तर त्यामुळं माझं सुरक्षित राहिलेलं आहे. आणि म्हणताना मग तेव्हापासून ही प्रथा पडली. आणि मंदिरात पूजा करून आल्यानंतर हे बाहेर रोडवर 5 दगडं मांडून पतवारीची पूजा केली जाते. आणि ही घागर 5 रुपये 10 रुपयाला घागर मिळते, तिथे भरून ठेवतात लोक. तर ते 10 रुपये 5 रुपये देऊन प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यात फेरी मारत ते पाणी सोडलं जातं. देवीला थंड केलं जातं. आणि तेच पाणी आपल्या लेकरांच्या डोक्याला अंगाला लावलं जातं. आणि तिथून चढवलेली जी लिंबाची ढाळी असतात ते आणून आपल्या घरावर असं दरवाजावर टांगवलं जातं, म्हणजे अडकवलं जातात. आणि तिथून आल्यावर कहाणी ऐकल्याशिवाय पूजा संपूर्ण होत नाही. आणि पूजा होळी झाल्यानंतर 7व्या दिवशी कधी पण करतात.